पुण्यातल्या मुठा नदीपात्रात ढोलताशा पथकांच्या सरावावर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारलाय। ढोलताशा पथकांना 25 जुलैनंतर आणि तेही केवळ 4 तासच सराव करता येईल असा नियम पोलिसांनी केलाय। त्यामुळे पुण्यातल्या मुळा-मुठा नदीच्या पात्रात ढोलताशांच्या सरावासाठी जमलेल्या पथकांची निराशा झाली आहे। गणेशोत्सवाच्या कित्येक दिवस आधी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात ढोल ताशा पथकांचा सराव सुरू होतो। मात्र गेली काही वर्षे या सरावावरती पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो। आता देखील या ठिकाणी या ढोल ताशा पथकांचा सराव सुरू असताना पोलिसांनी हा सराव थांबवलेला आहे। याचं कारण पोलिसांकडून या ढोल ताशा पथकांना 25 जुलैच्या नंतरच ढोल ताशा पथकांचा सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे। या मुठा नदीच्या पात्रामध्ये समर्थ ढोल ताशा पथकाची ही सगळी मंडळी आहेत। मात्र हे एकच मंडळ नाही, तर या नदीपात्रामध्ये अशी अनेक ढोल ताशा पथकं आहेत की जी आधीपासूनच सराव करत असतात। मात्र आता 1 महिनाच मिळणार आहे या ढोल ताशा पथकांना त्यांचा सराव करण्यासाठी, कारण 25 जुलै ते 25 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये आणि या दरम्यानच फक्त ढोल ताशा पथकांचा सराव तुम्ही करू शकणार आहात। तर हा जो कालावधी आहे 1 महिन्याचा, तो तुम्हाला पुरणार आहे का? तो तर पुरणारच नाहीये, कारण जी नवीन मुलं असतात त्यांना शिकण्यासाठी किंवा तो स्टॅमिना बनवण्यासाठी तो टाइम 1 महिना तो पुरत नाही। त्यासाठी सगळे पथकं कमीत कमी 1.5 महिना 1 महिना 25 दिवसवर तेवढे जेव्हा जास्त भेटेल तेवढं प्रॅक्टिस करायला चालू करतात। पण पोलिसाच्या परमिशनमुळे फक्त 25 ऑगस्टला गणपती बसतात आणि 25 जुलैला त्यांनी परवानगी दिली, पण ती पुरेशी नाही आहे आम्हाला। त्याचा दुसरा एक भाग आहे की लोकांकडून तक्रारी करण्यात येतात की आता या ढोल ताशा पथकांचा त्रास होतो, आवाजाचा त्रास होतो। हा लोकांकडून केला जाणारा आरोप एका बाजूला, आणि दुसरीकडे पोलिसांकडून गणेश मंडळांवरती जे गुन्हे दाखल होत आहेत, जी काही कारवाई होते, नोटीस बजावल्या जात आहेत, त्या प्रामुख्याने आवाजाच्या संदर्भातल्याच आहेत। या ढोल ताशा पथकांमुळे आवाजाचं काही डेसिबलचं जे काही प्रमाण आहे ते मोडलं जात आहे। तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्ही ढोल ताशा पथक ज्यावेळेस लावतो त्यावेळेस फक्त 30 ढोल असतात आमचे, आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डेसिबल हा मोडला जात नाही आमच्याकडून। त्याची काळजी ही प्रत्येक पथकाकडून घेतली जाते। ही काळजी घेतल्यानंतर आम्हाला असं कुठं वाटत नाही की हे पारंपरिक ढोल ताशा वादक जे आहेत आम्ही लोक, त्यातनं कुठल्याही प्रकारचा डेसिबल क्रॉस होत नाही, बल्कि जो डॉल्बी किंवा जे साऊंड सिस्टीम लावले जातात त्याच्यातून होतो। ह्याच्यामुळे डेसिबल काही क्रॉस होत नाही, आणि ह्याच्यातून जर मंडळांवरती आणि पथकांवरती जर काही गुन्हे दाखल होत असतील तर ते निंदादायक आहे। या ठिकाणी पोलिसांनी येऊन या ढोल ताशा पथकाचा सराव थांबवलेला आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी पुण्यातील गणेश मंडळांची, पुण्याच्या महापौरांची बैठक झाली, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी या ढोल ताशा पथकांच्या आणि एकूणच गणेश मंडळांच्या कडून जो उत्सव साजरा केला जातो त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली जाईल असं सांगितलं। हा जो उत्सव आहे तो परंपरागत पद्धतीने साजरा होईल असं आश्वासन दिलं। मात्र दुसरीकडे त्याचवेळी पुण्यातील पोलिसांनी येऊन या गणेश मंडळांच्या या ढोल ताशा पथकांकडून जो काही सराव होतो तो थांबवला। या नदीपात्रामध्ये ज्या ठिकाणी सराव होत होता त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन अशा प्रकारे हा सराव थांबवलेला आहे। खरं तर एवढी मोठी परंपरा आहे पुण्याच्या गणेशोत्सवाला, संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरामध्ये एक पुण्याची ओळख पुण्यातील गणेशोत्सव ठरतो। मात्र गेल्या काही वर्षांपासून जी काही पोलिसांकडून कारवाई केली जाते त्या कारवाईला कसं रोखायचं किंवा हा उत्सव कायद्याच्या चौकटीत कसा बसवायचा, कसा साजरा करायचा, याचं आव्हान गणेश मंडळांसमोर आहे, या ढोल ताशा पथकांसमोर आहे आणि साहजिकच पोलिसांसमोर देखील आहे। कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।